नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचे आहेत रागी मुद्दे. तर ते कसे करायचे ते आज आपण बघूया आणि त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे नाचणीचे पीठ. हे या वाटीच्या प्रमाणाने घेतलेले आहे आणि लागणार आहे त्याच्यासाठी साहित्य म्हणजे मीठ आणि तूप. हे नाचणीचे पीठ चाळून घेतलेलं आहे. आता एका भांड्यामध्ये 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे. ज्या वाटीच्या प्रमाणाने आपण पाणी घेणार त्याच हिने आपल्याला पीठ घ्यायचं आहे. इथे 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मीठ घालायचं आहे. इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा ते 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. या पाण्याला जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा नाचणीचं पीठ घ्यायचं आहे आणि ती पेस्ट करून ठेवायची आहे आपल्याला. ज्यावेळी ह्या पाण्याला उकळी येते त्यावेळी गॅस बारीक करायचा आणि ही जी पेस्ट केलेली आहे ती त्यात घालायची आहे. आता ही जी पेस्ट ओतल्यानंतर याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे चांगली. या पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि नंतर मग हे बाकीचं सगळं उरलेलं पीठ आहे नाचणीचं ते आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. इथे 1 वाटी मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. आता हे सतत ढवळत राहायचं आहे पीठ. ही अगदी पौष्टिक रेसिपी आहे. ही रेसिपी जी आहे ती अगदी लहान मुलं, मध्यम वयाची जे लोक असतात त्यांच्यासाठी किंवा म्हाताऱ्या माणसांसाठी ही अगदी चांगली रेसिपी आहे. जेच पौष्टिक सगळ्यांना अगदी खाता येईल अशी आहे ही. त्याच्यावरती नंतर झाकण ठेवून एक 5 मिनिट त्याला वाफ द्यायची आहे. आणि नंतर गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा 5 ते 10 मिनिट आपल्याला ते पीठ तसंच ठेवायचं आहे म्हणजे आतल्या आत ते पीठ शिजलं गेलं पाहिजे. त्यामुळे एकदा पहिल्यांदा जे ठेवायचं आहे झाकण ते गॅस सुरू ठेवून 5 मिनिट आपल्याला ती वाफ देऊन घ्यायचं आहे आणि नंतर ठेवायचं आहे ते गॅस बंद करायचं आहे आणि 5 मिनिट ते झाकण ठेवून पीठ तसंच ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटानंतर त्याच्यातलं पीठ काढून ताटामध्ये घ्यायचं आहे. थोडंसं कोमट असलं पाहिजे, अगदीही थंड करायचं नाही आहे पीठ ते. आणि हाताला पाण्याचा हात लावायचा किंवा हाताला तूप लावायचं आहे आणि ते पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडंसं. पीठ मळल्यानंतर त्याचे मग आपल्याला छोटे छोटेसे गोळे करायचे आहेत. ही पारंपरिक अशी रेसिपी आहे, पण ही सांबारबरोबर किंवा चटणीबरोबर सर्व केली जाते. पण तशीच ही आपण चिकनबरोबरही खाऊ शकतो. तर इथे मी चिकनबरोबर सर्व करणार आहे. आजचे रागी मुद्दे हे
चिकन सोबत सर्व करायचे आहेत. हाताला तुपाचा आता ह्याच्यामध्ये खोल असा खड्डा हे करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. आता इथे मी हे चिकन बरोबर सर्व करत आहे. अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, नक्की करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.